भारतीय जनता पक्षाच्या वतीने गोविंदा दहीकाला उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात आयोजन, सुरक्षा कवच, प्रोत्साहन यामध्ये मुंबईकरांनी भारतीय जनता पक्षाच्या गोविंदामध्ये धूम केली, सहभागिता केली। गणेशोत्सव आला, त्या गणेशोत्सवामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागिता मुंबईकरांची भारतीय जनता पक्षाच्या स्पर्धेमध्ये तर होतीच, पण प्रत्यक्ष या सणांमध्ये भारतीय जनता पक्षाचं स्थान, अस्तित्व आणि वातावरण हे भारतीय जनता पक्षाबरोबर मुंबईकर असंच त्या ठिकाणी झालं। आता भारतीय जनता पार्टी मुंबईत जोरदारपणे उदे ग अंबे उदे चा जयघोष करणार आहे। जवळजवळ 49 ठिकाणी थेट भारतीय जनता पार्टीतर्फे गरबा, दांडिया आणि बोंडला याचं आयोजन होणार आहे। आणि भारतीय जनता पार्टीने विविध मंडळांना पुरस्कृत केलं आहे। असे 242 ठिकाणं आहेत। 49 थेट मोठे गरबे संपूर्ण मुंबईत भारतीय जनता पार्टीतर्फे, विविध मंडळांना पुरस्कृत करून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 242 मंडळं, जवळजवळ 300 ठिकाणी उदे ग अंबे उदे चा नारा हे मुंबईकर आणि भारतीय जनता पार्टी मिळून हा उत्सव साजरा करणार आहेत। या सगळ्यामध्ये प्रमुख काही गोष्टी उत्सव सांगायचे झाले तर भारतीय जनता पार्टी मुंबई आणि आमचे पदाधिकारी गोपाळ दळवी यांच्या माध्यमातून शहीद भगतसिंग मैदान, काळा चौकी येथे मराठी दांडिया अवधूत गुप्ते यांच्या प्रत्यक्ष सादरीकरणामध्ये होणार आहे। आमदार सुनील राणे हे योगीनगर, कच्चीनगर येथे सुप्रसिद्ध कलाकार किंजल दवे या स्वतः सादरीकरण करणार आहेत। 10,000च्या वर लोक रोज तिथे असतील। एनरोलमेंट त्या पद्धतीनेच चालू आहे। आमदार प्रवीण दरेकर हे बोरवली पश्चिम येथील बाळासाहेब ठाकरे उद्यानामध्ये प्रीती पिंकी या सुप्रसिद्ध गायिका यांना घेऊन या दांडियाचं आयोजन करतायत। मोठ्या प्रमाणात युवकांची उपस्थिती तिथे असेल। आमचे खासदार गोपाळ शेट्टी, आमचे स्थानिक पदाधिकारी संतोष सिंग हे बोरवली पूर्वला प्रमोद महाजन क्रीडांगण येथे फाल्गुनी पाठक या सुप्रसिद्ध गायिका यांना घेऊन हा नवरात्रोत्सव साजरा करणार आहेत। खासदार मनोज कोटक कालिदास ग्राउंड मुलुंड येथे दांडियातले सुप्रसिद्ध वादक हनी वसलम आणि गायक जानवी शिमणकर, भाविन शास्त्री यांच्या सहभागितेमध्ये मोठ्या प्रमाणात दांडिया मुलुंडला होणार आहे। आमदार अमित साटम हे जेवीपीडी स्कीममध्ये झूला सुप्रसिद्ध डीजे घेऊन 10 दिवसांचा दांडिया मोठ्या प्रमाणात त्या विभागात ते साजरा करतात। याही वेळेला होणार आहे। मी स्वतः सांताक्रूज पश्चिम मिलन सबवेजवळ धर्मवीर संभाजी मैदान येथे अरविल कुमार आणि दीपांशी हिंदी चित्रपटसृष्टीत दीपांशीची गाणी ही प्रसिद्ध झाली आहेत।
त्या दीपांशींना घेऊन हा दांडिया मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साजरा होणार आहे. आमचे माजी नगरसेवक भार्गव पटेल हे हॉटेल सहारा स्टार पार्ले पश्चिम येथे मोठ्या प्रमाणात दांडियाचं त्यांनी नियोजन केलं आहे. माजी नगरसेवक विनोद शेलार हे पावटे कंपाऊंड मालाड पूर्व या ठिकाणी जनतेच्या सभागृहात तिथेही दांड्या आयोजित केला जाणार आहे. आमदार अतुल भातखळकर हे अशोकनगर कांदिवली पूर्व त्यांचं आयोजन त्या ठिकाणी आहे. आमदार कॅप्टन तमिल सेल्वन हे CGS कॉलनी सायन या ठिकाणी आयोजन करणार आहेत. आमचे जिल्हाध्यक्ष संतोष मेडेकर हे मेघवाडी जोगेश्वरी इथे आयोजन करणार आहेत. भांडूपला दीपक दळवी हे आयोजन करणार आहेत. माजी नगरसेवक नील सोमय्या हे नीलमनगर मुलुंड येथे आयोजन करणार आहेत. माजी नगरसेवक मुरजी पटेल हे शेरे पंजाब अंधेरी पूर्व विधानसभेत कार्यक्रम आयोजित करणार आहेत. माजी नगरसेवक महेश पारकर गव्हर्नमेंट कॉलनी बांद्रा पूर्व इथे दांडियाचं आयोजन करणार आहेत. माजी नगरसेवक मंगेश पवार एकविरा माता मैदान भांडूप गाव या ठिकाणी आयोजन करणार आहेत. जवळजवळ 300 ठिकाणी या पद्धतीचं मोठ्या प्रमाणात आयोजन अंबे उदय या पद्धतीने आम्ही करतो आहोत. जी काही मोठी नावं दांडिया नवरात्रातली आहेत, पिंकी असेल, फाल्गुनी पाठक असेल, किंजल दवे असेल, दीपश्री असेल, हनीफ असलम असेल, या सगळ्यांबरोबर पूर्ण मुंबईत भारतीय जनता पार्टीचं आयोजन मोठ्या प्रमाणात आम्ही करतो आहोत. जनता जनार्दन मुंबईकरांना आव्हान आहे, त्यांनी याचा आनंद जरूर घ्यावा. कालच आम्ही माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती केली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये 2-2.5-3 वर्षानंतर मुंबईतल्या युवक युवतींना त्यांचा आनंद व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यामुळे दांडियाचे बंधनं जी मर्यादा 10 वाजेपर्यंत आहे, किमान 3-4 दिवस तरी शेवटची ती मर्यादा 12 वाजेपर्यंत करण्यात यावी, हे मुंबईच्या आमच्या शिष्टमंडळाने माननीय उपमुख्यमंत्र्यांना आवाहन आणि विनंती केलेली आहे. काही दिवसातच तो निर्णयसुद्धा घोषित होईल. धन्यवाद. आनंद हा दुसऱ्याला त्रास न देताच केला जातो. सण सेलिब्रेट होत आहेत, पण आता प्रथमेश सावंत जो गोविंदा पडलेला होता त्याला अजून आर्थिक मदत सरकारकडून मिळाली. सर्वात प्रथम त्याकडे मीच गेलो होतो, त्याच्या परिवारालाही मी भेटलो होतो. त्याला तिथून शिफ्ट करण्यासाठीचं प्रावधान आणि विनंती डॉक्टरांना त्याच्या परिवाराला सुद्धा मी स्वतः जाऊन केली. KEMच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे त्याची जी परिस्थिती आहे तिथून त्याला शिफ्ट करणं हे मेडिकली योग्य होणार नाही. खाजगी रुग्णालयात व्यवस्था करण्याची भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतली. केवळ भूमिका घेतली नाही, त्याचे परिवार, कारण त्याचे आईवडील माझ्या माहितीप्रमाणे नाहीत, त्याचे काका काकू आहेत, काकूशी मी स्वतः बोललो आणि त्यांनाही विनंती केली, डॉक्टरांशी त्यांच्यासमोर बोललो. पण ज्या पद्धतीचा मार आजार त्याला लागला आहे तिथून शिफ्ट करणं त्याला सोयीचं नाही. आपण सगळेच जण तो आता आहे तिथून बाहेर थोडा तरी लवकर यावा ही प्रार्थना करू, म्हणजे मग खाजगी रुग्णालयात त्याला नेण्याची व्यवस्थाही करता येईल. सरकारी किंवा व्यक्तिशः मदतसुद्धा दोन्ही पोहोचेल. आधी त्याचा जीव वाचवावा हा आमचा प्रयत्न आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा PFIच्या समर्थनामध्ये पुण्यामध्ये देण्यात आल्या. कोणाच्या समर्थन? जिंदाबादच्या कारवाई केली त्याबद्दल आंदोलन झालं, त्याच्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचं समोर आलोय. यावर तुमची काय प्रतिक्रिया? या पद्धतीच्या स्वभावाला, वर्तणुकीला
ठेचून काढलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. या सगळ्यांना चुन चुन के पकडलो आणि एक एक करून ठेचून काढलं पाहिजे, हीच आमची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सन्माननीय गृहमंत्र्यांकडे राहील आणि तेही तेच करतील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. शेलार साहेब, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री पद न मिळाल्याने खंत व्यक्त करतायत. गृहमंत्री होऊ शकलो नाही याची खंत त्यांना आहे. आपली रिॲक्शन? आता तर त्यांनी एक जखम थोडीशी खाजवली आहे, तर गृहमंत्री झाल्याची भाळभाळ वाहत आली आहे. अजून बऱ्याच जखमा जर त्यांच्या त्या ठिकाणी बोलायला लागल्या तर राष्ट्रवादीचा पूर्ण पिक्चरच समोर येईल. त्या जखमांचे साक्षीदार तुम्ही आहात. जखमा सार्वजनिकच असतात. आणखी एक प्रश्न, अमित शहा यांची भेट एकनाथ खडसे यांनी यांनी फोनवर चर्चा केली, दिल्लीत भेटायला देखील गेले होते आणि त्या परत एकदा एकनाथ खडसे यांची घर वापसी होणार का याच्या चर्चांना उधाण आलंय. तुम्ही भाजपमध्ये खडसे साहेबांचं स्वागत कराल? मी ही ऐकीव बातमी आहे. माननीय गृहमंत्री कोणालाही भेटू शकतात आवश्यकतेनुसार आणि नियोजनानुसार. त्यांनी जर त्यांना वेळ दिली असेल तर त्यावर मी काय भाष्य करायचं. भाजपात येणार अशी चर्चा आहे. माननीय गृहमंत्री याचा निर्णय घेतील. त्यांचा निर्णय भाजपचा निर्णय असेल. शेलार साहेब, सर, ठाकरे PFI संदर्भातला प्रश्न आहे. ईडी आणि एनआय यांची काही संयुक्त ऑपरेशन देशभरातल्या 15 ठिकाणी सुरू आहे. त्यामधली जी एक माहिती समोर आली ती माहिती अशी आहे की नरेंद्र मोदींची जी पाटणा सभा होती ती सभा उधळून लावण्याच्या ठिकाणी कट त्याच्यावरून आखला जात होता आणि त्या संदर्भातली काय अटक करण्यात आलेली आहे. जी कारवाई PFI वर ईडी किंवा अन्य एजन्सीने केलेली आहे ही अतिशय योग्य आणि वेळीच केलेली आहे. ज्या पद्धतीने या देशामध्ये देशविघातक देशविरोधी वातावरण निर्माण करून दहशतवाद पसरवण्याचं जाळं निर्माण केलं जातं आहे, त्याविरुद्धचा लढा आहे. या लढ्यामध्ये देश जेव्हा जेव्हा बलवान होतो त्या वेळेला या पद्धतीची देशविघातक शक्ती स्वतःची नखं दाखवायला सुरुवात करतात. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की केंद्रीय सरकारने यांना उखाड दिया या पद्धतीने काम करायचं ठरवलं आहे आणि म्हणून या कारवाईला आमचं समर्थन आहे. पाटणा असो व माननीय मोदीजींची सभा असो, मोदीजींना लक्ष्य करून बोलणारे सगळेच कधी कधी देशाच्या स्वाभिमानाचा विसर त्यांना पडतो, अशा पद्धतीचं चित्र आहे. मला विषयांतर करायचं नाही, पण काल परवा 1000-2000 लोकांसमोर NSC मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकपात्री प्रयोग जो केला त्यामध्ये मात्र या PFI किंवा अशा पद्धतीच्या इस्लामिक ऑर्गनायझेशन ज्या दहशतवादी आहे त्यांच्यावर बोलायचं उद्धव ठाकरेंनी का टाळलं याचं उत्तर ते देतील का, आमचा सवाल आहे. सर, मैदान तुम्हाला हवं होतं, ज्या शिवतीर्थाचं मैदान अर्थातच शिवाजी महाराजचं मैदान शिंदे गटाला हवं होतं. भाजप नेत्यांकडून सुद्धा दावा केला जात होता की मैदान हे शिंदे गटालाच मिळणार आणि मोठी सभा तिकडे होईल. मात्र कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे मैदान त्यांनी मात्र तुम्हाला गमवावं लागलं. एकंदरीतच ठाकरेंचा शब्द खरा ठरलाय. भारतीय जनता पक्षाची याचा काय संबंध आहे? शिंदेजींची खरी शिवसेना आणि उद्धवजींची पेगवीन सेना या दोघांचा तिकडचा अर्ज होता. प्रकरण न्यायालयात गेलं, न्यायालयाने न्यायिक भूमिका घेतली. भारतीय जनता पक्षाने मात्र एकच भूमिका मांडली, ज्याच्याकडे बाळासाहेबांचा विचार त्याच्याकडे शिवसेनेच्या सभेचा अधिकार. आमचा मुद्दा राजकीय खराच आहे, कायदेशीर मुद्दा न्यायालयाने खरा ठरवला आहे. यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया काय देणार? तर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीमध्ये जाऊन प्रवेश केलेला आहे. भाजपमध्ये काम करू दिलं जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मला या संबंधातली माहिती नाही, पण अशी कुठली गोष्ट घडली असेल तर ज्यांच्या स्वमधलं बळ आता कमी झालं आहे ते आता कुठल्या तरी छोट्या मोठ्या संघटना त्यांची लोक पक्षात घेत आहेत, त्यांचे प्रवक्ते अन्य पक्षातले आणून बोलत आहेत
आता दुसऱ्या पक्षातले काही कार्यकर्ते घेत असतील, ज्यांच्या स्वमधलं बळ गेलं त्यांची पळापळ आहे, एवढंच मी म्हणेन. शिवसेना आज फॉक्सकॉन वेदांताच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आक्रोश आंदोलन करतात. आक्रोश आंदोलन खरं तर महाराष्ट्रातील युवक या मुद्द्यावर करू पाहतायत की किती टक्के आदित्य ठाकरे तुमच्या सरकारने घेतले. वीज मोफत किंवा कमी दरात मिळण्याचं धोरण असताना ते बंद करून एखादा प्रोजेक्ट आल्यावर ते तुम्हाला परत देऊ, किती टक्के देता बोला, अशी टक्केवारी तुम्ही किती घेतलीत याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं पाहिजे. जो प्रस्ताव कधी महाराष्ट्रात कार्यान्वितच प्रकल्प झाला नव्हता, तो गुजरातला गेला कसा याचं उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं पाहिजे. ज्या प्रकल्पाची चर्चा आदित्य ठाकरे तुमच्या सरकारने केली आणि प्रकल्पाची पायाभरणी केली नाही, चर्चा आणि पायाभरणीमध्ये किती टक्क्याची वाटाघाटी तुम्ही केलीत याचं उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं पाहिजे. आणि म्हणून आदित्य ठाकरे यांच्या पेंग्विन सेनेची भूमिका म्हणजे मराठी आणि महाराष्ट्रातल्या मुलांना धादांत फसवणे आणि अमराठी आणि गुजराती माणसाबद्दल द्वेष निर्माण करण्याची आहे. जनतेच्या मनात याबद्दल आक्रोश आहे. जो प्रोजेक्ट बनणार आहे त्याचे वॉकिंग इंटरव्ह्यू चेन्नईत करण्यात आले आहेत. हेही दादांत खोटं आदित्य ठाकरेंचं आहे. आदित्य ठाकरे यांनी सध्या चहाच्या ऐवजी अन्य काही पेय घ्यायचं ठरवलेलं दिसतंय आणि ते पेय योग्य आणि सुविधाजनक असेल अशी माझी त्यांना चिंता आहे. म्हणून विनंती आहे, एवढं खोटं दादांत खोटं बोलण्याची गरजच नाही. 1725 लोक मुंबईतल्या 6 वेगवेगळ्या ठिकाणी मरीन कोस्टल बाजूवर काम करण्याची क्षमता असलेले मुंबईतच भरती झाले आहेत. आता मुंबईमध्ये मरीन किंवा कोस्टल बाजूवर काम करणाऱ्या इंजिनियर, टेक्निशियन किंवा तत्सम लोकांची अवेलेबिलिटीच नाही आहे. खरं तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना कोस्टल रोडच्या अधिकाऱ्यांनी तक्रारवजा विनंती केली की आता सी लिंकची आमची लोक पळवत आहेत. मग अनअवेलेबिलिटी असताना जिथे कोस्टल किंवा आपण मरीन या ठिकाणी काम करणाऱ्या मुलामुलींना हा प्रोजेक्ट लवकर व्हावा असेल तर घेण्याशिवाय अपरिहार्थ आहे. आणि म्हणून कलकत्ता किंवा चेन्नईचा विषय समोर येतो आहे. आदित्य ठाकरे यांच्या या धादांत खोटेपणातून त्यांचा बांद्रा, वर्सोवा आणि पुढे बोरिवली, कांदिवली, विरारपर्यंतच्या कोस्टल रोडला ते विरोध करतायत, थांबवू पाहतायत. ते प्रकल्प विरोधी आहेत, एवढंच मी म्हणेन. आदित्य ठाकरे असं म्हणतात की आम्ही न्यायालयीन लढाई जिंकलेली आहे, या पुढील काळात येणाऱ्या लढाई देखील आम्ही जिंकू. पहिले तुमच्या स्वतःच्या निवडणुकीची लढाई तर जिंका. तुम्ही स्वतः आमदार आमच्या जीवावर झालायत. तुम्ही भाजप सेनेचे आमदार आहात. मी सुद्धा भाजप सेनेचा आमदार आहे. माझ्याबरोबर बाळासाहेबांची शिवसेना आजही आहे. माझी भूमिका मोरली करेक्ट आहे. आदित्य ठाकरेजींचे हात काँग्रेसच्या हातात मिळालेले आहेत आणि राष्ट्रवादीच्या घड्याळावर मिळालेले आहेत. तर त्यांची मतं घेऊन निवडणुकीला उभे तर राहा. आणि त्यामुळे कुठलीही लढाई जिंकण्याआधी आदित्य ठाकरे पहिला राजीनामा द्या, निवडणुकीला समोर या आणि मग पुढच्या लढाईचं बोला. सर, एकीकडे निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर काल दिवसभर होत्या आणि दुसरीकडे रात्रीच्या वेळी कुठेतरी विकास कामांची पाहणी करताना अजित पवार पाहायला मिळाले बारामतीमध्ये. काय संदर्भ लावायचा? रात्रीत फिरणाऱ्यांवर प्रसिद्ध मराठी गाणं आहे, त्याच्यापेक्षा जास्त मी काय बोलू. सर, हिंदी में जानना चाहेंगे गणेश उत्सव के बाद अभी नवरात्रि में बीजेपी मैदान में बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदासाठी तुमचं नाव समोर येते अशी बातमी येते. सध्या तरी मुंबई महानगरपालिका निवडणूक सोडून दुसरं कुठलाही उद्देश, हेतू आणि ध्येय माझ्यासमोर नाही. मी सध्या तेवढ्यावरच काम करतो आहे. सर, याआधी गणेशोत्सव आणि दैकालामध्ये मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं पाहायला मिळत, नवरात्रामध्ये पण आज तुम्ही घोषणा करताय. काय कारण आहे की इतक्या वर्षांमध्ये भाजप या सणांमध्ये कुठेही मोठ्या प्रमाणात दिसलं नाही? आणि आजपर्यंत पण आम्ही करत होतो, पण आम्ही आमचा प्रेझेन्स दाखवत नव्हतो, बोलून सांगत नव्हतो. आणि म्हणून आमच्या त्यावेळेच्या सहकाऱ्यांना
आणि आताच्या विरोधकांनाही संधी मिळत होती. सत्याचं प्रदर्शन आताच करायचं आम्ही ठरवलं. सर, हिंदी भारतीय जनता पार्टी की तरफ से हमने गोविंदा उत्सव बड़े पैमाने पर मुंबई में उसका आयोजन भी किया, सुरक्षा कवच भी दिया. बड़े पैमाने पर वातावरण हिंदू सणों की तरफ ये भारतीय जनता पार्टी के कारण हुआ. उसके बाद गणेशोत्सव आए, बड़े पैमाने पर स्पर्धाओं का आयोजन, प्रत्यक्ष रूप से गणेशोत्सव में सहभागिता, मानो मुंबईकर और भारतीय जनता पार्टी मिलकर ही इस उत्सव को और भव्य बना रहे थे. अब भारतीय जनता पार्टी पूरे मुंबई में उदय अंबे उदय इस नारे को लेकर बड़े पैमाने पर नवरात्र उत्सव, दांडिया और गरबा आयोजन करने वाली है. प्रत्यक्ष रूप से 49 कार्यक्रम भारतीय जनता पार्टी की तरफ से दांडिया और गरबा के आयोजित किए जाने वाले हैं. 242 ये अलग अलग मंडलों को पुरस्कृत करके भारतीय जनता पार्टी कार्यक्रमों का आयोजन करने वाली है. कुछ जगह पर भोंडला, कुछ जगह पर देवी की प्राण प्रतिष्ठापना, ये सब मिलाकर पूरे मुंबई में 300 जगह पर इस प्रकार के कार्यक्रमों का आयोजन नवरात्र उत्सव, दांडिया, गरबा का भारतीय जनता पार्टी की तरफ से हो रहा है. उसका हमें आनंद भी है. मुंबई में काला चौकी में शहीद भगत सिंह मैदान में सुप्रसिद्ध संगीतकार और गीतकार अवधूत गुप्ते ये मराठी दांडिया का भारतीय जनता पार्टी की तरफ से आयोजन सादरीकरण करने वाले हैं. आमदार सुनील राणे योगीनगर कच्ची नगर में सुप्रसिद्ध गायिका किंजल दवे, इनको लेकर दांडिया का आयोजन करने वाले हैं. आमदार प्रवीण दरेकर ये बाला साहेब ठाकरे उद्यान बोरवली पश्चिम, यहाँ पर सुप्रसिद्ध गायिका प्रीति पिंकी, इनको लेकर दांडिया का आयोजन करने वाले हैं. हमारे सांसद गोपाल शेट्टी, संतोष सिंह ये मिलकर प्रमोद महाजन क्रीड़ांगन बोरवली पूर्व, यहाँ पर फाल्गुनी पाठक सुप्रसिद्ध गायिका, इनको लेकर नवरात्र उत्सव, दांडिया मनाने वाले हैं. हमारे सांसद मनोज कोटक ये कालिदास ग्राउंड मुलुंड, यहाँ पर इस क्षेत्र के प्रसिद्ध वादक हनीफ असलम और गायक जानवी शिमनकर, भाविन शास्त्री, इनको लेकर बड़े पैमाने पर दांडिया का आयोजन कर रहे हैं. सुप्रसिद्ध डीजे को लेकर हमारे आमदार अमित साटम जूहू में जेवीपीडी स्कीम में आयोजन करने वाले हैं. मैं स्वयं सांताक्रूज पश्चिम में धर्मवीर संभाजी मैदान, वहाँ दीपंशी नाम की गायिका जो है, इनको लेकर दांडिया का आयोजन करने वाला हूँ. हमारे माजी नगर सेवक भार्गव पटेल, होटल सहारा स्टार पार्ले वेस्ट, माजी नगर सेवक विनोद शेलार, पावटे कंपाउंड मलाड, विधायक अतुल भातकळकर, अशोक नगर कांदिवली पूर्व, विधायक कैप्टन तमिल सेल्वन, सीजीएस कॉलोनी सायन, हमारे जिलाध्यक्ष संतोष मेडेकर, मेघवाड़ी जोगेश्वरी, भांडुप में दीपक दड़वी, एक्स कॉरपोरेटर नील सोमैया, ये नीलम नगर मुलुंड में आयोजन करने वाले हैं. एक्स कॉरपोरेटर मुरजी पटेल शेरे पंजाब अंधेरी ईस्ट में आयोजन करने वाले हैं. एक्स कॉरपोरेटर महेश पारकर ये गवर्नमेंट कॉलोनी बांद्रा ईस्ट में आयोजन करने वाले हैं. एक्स कॉरपोरेटर मंगेश पवार एकवीरा मैदान भांडुप में आयोजन करने वाले हैं. ये तो मैंने जो बड़े पैमाने पर आयोजित होने वाले दांडिया का मैंने यहाँ पर ब्यौरा दिया. ये छोड़कर बोंडला ये मराठी नवरात्रि का पारंपरिक उत्सव होता है. ये वर्ली, शिवडी, माहिम, सायन, मागाटने
यहाँ पर गोपाल दड़वी, मैं स्वयं, जितेंद्र राउत, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर ये भी आयोजित करने वाले हैं। नवरात्रि की धूम ये मुंबई में भारतीय जनता पार्टी के आयोजन में मुंबईकरों की सहभागिता से होगा। मुंबई वासियों को निवेदन और नम्र आह्वान है कि आप इसमें शामिल होइए। सर, इतने बड़े पैमाने पर नवरात्रि का आयोजन बीजेपी ने किया है, क्या समय को लेकर कोई बातचीत हो पाई है? क्योंकि समय को लेकर काफी सारी मांगे हो रही है फिलहाल। कल ही भारतीय जनता पार्टी का डेलीगेशन हमारे उप मुख्यमंत्री और गृह मंत्री देवेंद्र जी को मिला है। हमने मांग की है कि 2.5-3 साल के बाद इस आनंदोत्सव करने का मौका हमारे मुंबई वासियों को मिला है। कम से कम आखिरी के 3-4 दिन तो 10 बजे की मर्यादा को हटाया जाए और 12 बजे तक किया जाए। आने वाले चंद दिनों में उसकी भी आनंद वार्ता और घोषणा सरकार की तरफ से होगी, ऐसा मेरा पूरा भरोसा है। आशीष जी, सवाल ये है कि इससे पहले 2 साल पहले की बात करें तो कई सारे विधायक जो है वो अपने विधानसभा क्षेत्र में डांडिया गरबा का आयोजन करते हैं, लेकिन इस बार बीजेपी बड़े पैमाने तय कर रही है। आपने से कहा कि दही हंडी हमने मनाया, बड़े जोश में गणेश उत्सव मनाया। क्या बीएमसी चुनाव आ रहा है तो वोट बैंक को लुभाने के लिए बीजेपी अभी से रणनीति चल रही है? क्योंकि गुजरात का त्यौहार है ये, गुजराती वोटरों को लुभाने के लिए, से पहले दही हंडी जो मराठी वोटर है उन्हें लुभाने के लिए, इस पर किस तरह से? मुंबई का सहभाग इन कार्यक्रमों में दिखने के बाद ये सभी प्रश्नों का उत्तर आ गया है। भारतीय जनता पार्टी कभी भी कोई चीज़, कम से कम धार्मिक उत्सव, ये किसी को लुभाने और राजनीतिक दृष्टि से नहीं करती। लेकिन ज़रूर इस समय पर हम इसको स्वयं स्पष्ट कर रहे हैं, क्योंकि आज तक हम जो कर रहे थे उसको सार्वजनिक बता नहीं रहे थे, और उसके कारण तब हमारे जो दोस्त थे, आज हमारे जो विरोधी है, वो इन सभी को और मुंबई के उत्सव पर हमारा ही दावा कर रहे थे। उनको आईना दिखाने का काम हम कर रहे हैं। सर, विरोधक ऐसा भी दावा कर रहे हैं कि उत्सव को सामने रखते हुए उत्सव की राजनीति फिलहाल बीएमसी चुनाव के लिए बीजेपी जोरों शोरों से कर रही है। झूठ की राजनीति से तो कम से कम लोगों की सेवा और उत्सव में उनका आनंद बढ़ाने की राजनीति से अच्छा है। शिवसेना, उद्धव ठाकरे जी और आदित्य ठाकरे जी की पेंगुइन सेना ये झूठ की राजनीति कर रही है। उससे अच्छा तो लोगों की सेवा और उनका आनंद बढ़ाने की राजनीति जो हम कर रहे हैं, उसका हमें आनंद है। सर, अमित शाह को आसमान दिखाएंगे, ऐसा 2 दिन पहले उद्धव ठाकरे ने गोरेगांव में एक सभा में कहा। इस पे आपकी क्या प्रतिक्रिया? कौवा हंस की चाल नहीं चल सकता। कौवा कौवा होता है, हंस हंस होता है, और इसके लिए लोमड़ी कभी शेर की बात नहीं कर सकता। माननीय अमित शाह जी के ऊपर कोई भी अगर बयान करना है तो कम से कम उतनी अपनी ताकत और क्षमता पहले आईने में देखकर शिवसेना के कोई भी नेता और माननीय उद्धव जी भी बयान करे, ये उनको हम ठेठ बताना चाहते हैं। क्योंकि उद्धव जी जिसके बारे में बात कर रहे हैं वो अमित शाह जी, उनसे उनकी तुलना ही नहीं हो सकती। आज तक उद्धव जी ने स्वयं अपनी ताकत पर एक बार भी महाराष्ट्र में सरकार नहीं लाई है। छोड़िए सरकार, उद्धव जी ने कभी 100 का 3 आंकड़ा एमएलए का जीत भी नहीं दिखा पाए हैं। छोड़िए 100, कभी 75 का आंकड़ा भी नहीं पार कर पाए हैं। वो आज अमित शाह जी को चैलेंज देने की बात कर रहे हैं, जिन्होंने मोदी जी के नेतृत्व में इसी महाराष्ट्र में मराठी आदमी के आशीर्वाद पर 100 का आंकड़ा 2 बार पार किया और 2 बार महाराष्ट्र में सत्ता लाई। उसके बारे में उन्होंने चैलेंज करना, ये सूरज पर थूकने जैसी बात है। सर, पीएफआई को लेकर फिलहाल जिस तरह पुणे में हमें देखने को मिला कि पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगवाए गए, कैसे देखते हैं इस पूरे मामले को? हम इसका निषेध करते हैं, निंदा करते हैं, और इनको चुन चुन के इनके ऊपर कार्रवाई करनी चाहिए, ऐसी मांग महाराष्ट्र के सरकार से हम करते हैं। और हमारा पूरा भरोसा है, जिन्होंने इस प्रकार के भारत विरोधी नारे दिए,
इनको चुन चुन के महाराष्ट्र की सरकार इनके ऊपर कार्रवाई करेगी। मुझे विषय को दूसरी तरफ लेके नहीं जाना, लेकिन कल परसों जिन्होंने NSCI में 1000-1500 लोगों के सामने जो भाषण उद्धव ठाकरे जी ने किया, उसमें उन्होंने कोई आतंकवाद, दहशतवाद, भारत विरोधी या PFI ऐसे कोई भी इस्लामिक ऑर्गेनाइजेशन के खिलाफ एक भी बात कहते हुए ना भारत ने सुना ना महाराष्ट्र ने सुना है। सर, अब जिस प्रकार देश में PFI के बारे में कार्रवाई होती नजर आ रही है, पाटना की जो रैली थी मोदी जी की, कहीं वहीं पर भी थोड़ा खतरा मंडरा रहा था, ऐसा भी कहा जाता है, इसमें कुछ अरेस्ट भी हो गए हैं। जब भी भारत बलवान होता है, जब भी हिंदुस्तान ताकतवर होता है, तब विदेशी ताकतें कुछ भारत विरोधी गतिविधियों को पेनिट्रेट करने का प्रयास करती है क्या, ये मन में सवाल आता है। और उसको लेकर मोदी जी का नेतृत्व, जब क्षमतावान नेतृत्व काम कर रहा है, तब इस प्रकार की बातों को सामने करने या लाने का प्रयास होता है। इसके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई जो ईडी और अन्य एजेंसियों ने की है, उसका हम समर्थन करते हैं। सर, अब की अमित- बार ये जो स्पष्ट हो चुका है कि शिवाजी पार्क मैदान उद्धव ठाकरे को मिलेगा और जो बीकेसी ग्राउंड है वो शिंदे गुट को मिलेगा। भाजपा किस तरह से देखती है इस पूरे मामले को? देखिए, भारतीय जनता पार्टी पहले से कह रही थी, जिसके पास बाला साहब ठाकरे जी का विचार, शिवसेना वही और शिवसेना की सभा भी वही। हम हमारी राजनीतिक बात पर आज भी अटल है। कानूनन तरीके से जो निर्णय कोर्ट ने दिया, उसके तर्क और आर्गुमेंट अलग तरीके से है। अब दोनों भी अपनी सभा करके बाला साहब ठाकरे का विचार शिंदे जी के पास है, ये महाराष्ट्र की जनता तक शिंदे जी की शिवसेना पहुंचाएगी, ऐसा मेरा मानना है। लेकिन इससे पहले भाजपा जो है ये कहती थी कि राज ठाकरे के पास वो विचार है, उत्तराधिकारी या हमने ऐसा कभी नहीं कहा। सर, एक मराठीत प्रश्न, अमित शहांना आसमान दाखवलं जाईल महाराष्ट्रात, असं उद्धव ठाकरे यांनी 2 दिवसापूर्वी गोरेगाव मधल्या एका सभेमध्ये म्हटलं होतं, थेट आव्हान दिलं होतं अमित शहांना, काय प्रतिक्रिया? एक सुप्रसिद्ध गाणं है, कौवा हंस की चाल नहीं चल सकता, आणि म्हणून आव्हान कोणी कोणाला द्यावंचं याबद्दल आत्मचिंतन आणि आरसा घेऊन उद्धवजी, तुम्ही स्वतः उभं राहण्याची गरज आहे। तुम्ही स्वतः ज्यांना आव्हान देता त्याच्या तुलनेत कुठे आहात हे आरशात बघितलं तर तुम्हाला स्पष्ट होईल। स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रात एकदा तरी तुम्ही सरकार आणलेत का? उद्धवजी, आत्मपरीक्षण करा। स्वतःच्या बळावर, ताकदीवर स्वतःच्या पक्षावर सोडाच, 100 आमदार तरी स्वतःच्या ताकदीवर शिवसेनेचे तुम्ही आणू शकलायत का? आईना घेऊन तुम्ही स्वतः उभे राहा। 100 आमदार सोडाच, 75चा आकडा तुम्ही कधी पार करू शकलात का? आणि आव्हान तुम्ही कोणाला देताय? ज्या अमित शहाजींनी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एकदा नाही दोनदा 100च्या वर आमदार याच महाराष्ट्रात मराठी माणसाच्या आशीर्वादाने आणले आणि 2दा सरकार बनवली, त्यांना तुम्ही आव्हान करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। कौवा हंस की चाल नहीं चल सकता। सर, काल उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे सर्व शिवसैनिकांना की महापालिका निवडणुकांच्या कामाला लागा आणि भगवा झेंडा हा एकच उमेदवार आपल्याला ठेवायचा आहे, गडतट विसरा म्हणून। स्वाभाविक आहे, उमेदवाराबाबतीत ते साशंक असतील, त्यामुळे उमेदवार बघू नका, आज माझ्याबरोबर असतील उद्या नसतील, आणि त्यामुळे जे माझ्याबरोबर नाहीत त्यांना मी आज म्हटलं आणि उद्या जर ते शिंदे सेनेकडे गेले तर, म्हणून हा काढलेला सशाच्या भीतीतला पळवाट आहे। उद्धव ठाकरे स्वतःच्या पोराचं लग्न करू शकत नाही, याविषयावर मी बोललो। सर, एक आखिरी सवाल सर, एक आखिरी सवाल, नवरात्रि के लिए बीजेपी जोरों शोरों से मैदान में उतर चुकी है, तो दूसरी ओर बीएमसी ने भी मराठी बोर्ड को लेकर डेडलाइन दी है। तो मराठी मराठी बोर्ड को लेकर भी बीएमसी ने डेडलाइन दिया है, तो किस प्रकार कैसे देखते हैं आप इसे कि आप जो कानून है उसका इम्प्लीमेंटेशन होना चाहिए। कानून स्वयं स्पष्ट है, वो कानून महाराष्ट्र के विधानसभा में पारित हुआ है। मराठी बोर्ड लगाना अनिवार्य है। उस अनिवार्यता को पूरा करने के लिए अगर समय वहाँ जो जिनकी एसोसिएशंस है
वो अगर सरकार से मांगती है या बीएमसी से मांगती है तो उसके ऊपर सरकार विचार करे। शिंदे साहब की शिवसेना दशहरा रैली में अगर बीजेपी को इनवाइट किया जाता है, मुख्यमंत्री अगर आपको इनवाइट करते हैं, मोदी जी को, शाह जी को भाई invite ज्योतों के ऊपर मैं बात नहीं करूँगा। सर जरा मराठी धन्यवाद। की मराठी पाट्यांसाठी वारंवार मुदतवाढ दिली जात आहे गेल्या 4 जो कायदा आहे तो स्वयंस्पष्ट आहे, कायद्याचं पालन झालं पाहिजे। मराठी बोर्ड लागणं अनिवार्य आहे, ते करावंच लागेल। ती अनिवार्यता पूर्ण करण्यासाठी असोसिएशन किंवा व्यापाऱ्यांची काही सरकार किंवा महापालिकेशी चर्चा असेल तर त्याचं उत्तर सरकार किंवा महापालिका देईल। सर येणारी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।